साटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। मामा मी नाही घाबरणार आता। गुड बॉय। पण मामा या घरातल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कधी सापडणार आहे तुला? लवकरच सापडेल आणि ते सापडलं की लगेच जाऊ आपण मुंबईला। बरं मामा डॅडना आपण एखाद्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं? अरे डॉक्टरकडे नेण्याची गरज नाहीये, पानाची गुंगी चढली आहे त्याला, हळूहळू होईल कमी। पण हे सुषमाने असं का केलं असेल? बोलू आपण नंतर। नीलिमा डॅडला शुद्ध येते। नीलिमा दे दे। माधव हाँ हे घे पाणी। नीलिमा मला काय होते कळत नाही, माझं डोकं ना खूप जड झालंय ग। थोडा वेळ आराम कर अजून, म्हणजे बरं वाटेल। खरंच काय झालंय ग मला? मला कळतच नाहीये काय होतंय ते। हे सगळं त्या पानामुळे होतंय। पान? तुला काहीच आठवत नाहीये? नाही ग, म्हणजे मी बाहेर गेलो होतो आणि तिथे सुषमा होती। आर्चिस खाली जा। अगं एवढं काय झालं? आर्चिस समोर बोलता येणं शक्य नव्हतं म्हणून त्याला खाली पाठवलं। माधव काय चाललंय तुझं? काय म्हणजे? अगं मला खरंच आठवत नाहीये काही। माधव तुला त्या सुषमानी पान दिलं आणि त्या पानामुळे तुला गुंगी चढली। हा? ती इतकी चढली होती की तू तिथेच झोपलास। शुद्ध हरपली होती तुझी। काय? हो, आणि यासाठीच मी तुला सांगत होते की त्या सुषमाशी बोलू नकोस, लांब राहा। ती काय करू शकते ना याचा अंदाज आता आलाय मला। अगं पण मी तिला नाहीच म्हणत होतो, पण तीच जबरदस्ती म्हणजे? जबरदस्ती? तू तिला नाही म्हणू शकला असतास, पण तिच्या गोड बोलण्याने तुला भुरळ पाडली, हो ना? आहे आणखी काय काय बघूक मिळणार देव जाणे। सरिता पाणी आण गं। आई आई अगं त्याला काढलं ना बाहेर आपण आता। आई आहे पाणी घे। आई गावाक माधवाचा या कळला तर लोक काय म्हणतील? कोण काय म्हणणार नाही? ते गेले असत काय, त्या उदशेन पान खाऊक फितवलं नसत। बरा झाला आपण त्याचा बाहेर काढला। म्हणता असा जाणार नाही शेवंताची लेखा।
शेवंता पण असाच होता. कित्येक वेळा समज दिली ते का, पण कधीच ऐकला नाही ते ना. त्याची इच्छा होती सगळ्यांनी त्याच्या पायाकडे येऊचा, असा सगळ्यांका फितवला ते ना. औशीचेच गुण हत. बघितलास ना, साडी घालून कसा मिरवत होता, कसा दिसत होता. काय ह्यो माज. अगदी शेवंता सारखोच एका पण असाच माज होतो. हेंका फसवल्यान ते ना. आणि आता या घरात लेक उद्ध्वस्त करूक बघता. माझ्या लेका काय खाऊ घातल्यान काय कळणार नाही. अगं सुसल्या, सुषमा, मी तुझ्या भल्याच एक सांगतोय बघ. तू तुझ्या घरात जा, तुझ्या आवशीचं घर आणा. हय काय करू जा. हे गेलंस तर तुका कोण काय बोलूचं नाही. तुका काय हवाचा कर. तुका पण त्रास होता ना. माका कितीही त्रास झाला तरी चालत, पण मी यांका सोडणार नाही. या माझा पण घर हा, मी कित्या सोडून जायचा. पण ह्यो तमाशो कित्या. तमाशो कोण करतो. तमाशो मी. या सगळा कोणी केला. या सामान बाहेर कोणी टाकला. ही माणसा करतात तमाशो. मी माझा आपला कायता बघतोय. हे बघ, तुका काय बघायचं ता बघ, पण त्या माधव दादांका किती खाऊ घातलंस. हातान भरवल्यान नाही मी. त्यांना खाऊचा नव्हता तर नव्हता खायचा त्यांनी. तुका माहित होता ना काय होता ता. माका माहित हा, पण ह्यांका माहित नाही मी काय काय करीन. आता बघ, पोलीस येतील तेव्हा काय काय होता ते. सुषमा, पोलिसांका नको बोलव. अहो या घरात पोलीस नाही इले कधी. या घरात पोलीस इले नाही म्हणून घाबरतस का या घरात पोलीस येतील म्हणून घाबरतस. काय बोलूचा तुका. तुझी पण काही कर्मा कमी नाही हत. तुका पकडल्याने तर. सुषमा, घाबरू नको. मी काय बोलणार नाही. माका यंका धडो शिकवचो हा. माका बाहेर काढतात काय, पण एक दिवस असा येईन की मी भुतूर असेन आणि ही माणसा बाहेर. निलिमा, आय एम सॉरी. सॉरी म्हणून पुन्हा तेच करणार असशील तर मग काय अर्थ आहे माधव. निलिमा, आता ती समोर आली मग बोलावं तर लागणारच ना. बोलणं होणारच. अरे बोलायला माझी हरकत नसती जर तिच्या मनात सुडाची भावना नसती तर. ती या घरात आली तेव्हा कुठे हरकत होती माझी. मी घेतलीच ना तिची बाजू. सगळे जण तिला घरातून बाहेर काढायला निघाले होते. ती एकटी मुलगी, तिच्या बाजूनी बोलायला कोणीही नाही, म्हणून मी घेतली तिची बाजू. पण आता मला तिचा खरा हेतू लक्षात यायला लागलाय. तिच्या आईला या घरात येऊ दिलं नाही ना, याचा राग आहे तिच्या मनात. आणि त्या रागापायी ती काहीही करू शकते. अगदी अगदी एखाद्याचा जीवही घ्यायला ती मागे पुढे बघणार नाही अशी भीती वाटतेय मला. अगं पण निलिमा, मी तिच्याशी मुद्दाम बोलायला गेलो होतो. मी आणि सरिता रघुकाकांका भेटून कामाक लागतो. पण माधवा, ह्या सगळा वैनिक कळूक नको. मुद्दा? अगं म्हणजे तसं सहजच. मला नाही वाटत. अगं त्याचं काय आहे, माझ्या कथेतलं पात्र, त्याचा अभ्यास स्टडी म्हणजे काय, असं पात्र जिवंत समोर ऑब्झर्व करता आलं ना तर म्हणून. माधव, पण आपलं लाईफ हे कथा कादंबऱ्यांसारखं नसतं. अरे हे रिअल लाईफ आहे. कथेतल्या पात्रांना कसं वळवायचं ते आपल्या हातात असतं, पण वास्तवातली माणसं
ती त्यांचा हेतू पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपण त्यांचं मन नाही बदलू शकत आणि समोरची परिस्थिती सुद्धा. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? हो हो, पण तरीही तू माझं ऐकणार नाहीच आहेस का? ठीक आहे, तुला काय करायचं असेल ते कर. निलिमा, ट्रस्ट मी, मला तुला दुखवायचं नव्हतं. सारखं समजावू नाही तू पुन्हा तेच करणार असेल तर मग काय अर्थ आहे माधव? ठीक आहे, यापुढे मी तसं करणार नाही. हा, काय गॅरंटी आहे? मी सांगतोय ना. याआधी तू असंच म्हणाला होतास माधव, आठवतंय ना? हो हो, खरंय. आणि मी त्यानंतर चुकलोय, पण आता यापुढे ती चूक होणार नाही. माधव प्लीज अंडरस्टँड, मी इथे कशासाठी थांबले आहे तर या घरातल्या लोकांचे जे काही समज आहेत ना ते दूर करण्यासाठी. पण हे असंच काहीतरी होत राहिलं तर मी काही करू शकणार नाही. प्लीज तू सावर स्वतःला, कशातही अडकू नकोस. आपल्याला आपलं लाईफ आहे आणि ते डिस्टर्ब झालेलं मला नाही चालणार. आणि मी हे एक बायको म्हणून सांगते, सायंटिस्ट असले ना तरी आपल्याला आपलं लाईफ आहे आणि त्यामध्ये कुणीही आलेलं मला चालणार नाही. निलिमा, कोणीही येणार नाही. ट्रस्ट मी प्लीज. माधव, हा लास्ट चान्स आहे. यापुढे कुठलंही एक्सक्यूज नाही, कुठलंही कारण मी ऐकून घेणार नाही. इनफ. गोळी घे. सुषमा गेला काय? का असा नाही जायचा? माका पण तसाच वाटता. औशी सारखाच हट्टी हा. समोरच्या नमवूकच बघित. पण आता नमायचा नाही. आता परत कसा येतात तास मी बघते. दत्ता बघ रे काय ता. काय रे गेला का नाही? नाही. हॅलो हॅलो, अभिराम नेने बोलतोय. हां, माहिती आहे मला. सेव आहे नंबर. बोला. काय चाललंय काय घरात? म्हणजे? मी सुषमाबद्दल बोलतोय. काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे घरात काय चाललंय याची तुला अजिबात काही कल्पना नाही. तुम्ही जरा स्पष्ट बोलाल का? अरे सुषमाला घरातून बाहेर काढलंय ना. काय? आता तिचा मला फोन आला होता, पोलिसांना घेऊन या म्हणाली आहे. अहो, मला काहीच माहिती नाही याबद्दल. तू बोल काय करायचं? घेऊन येऊ पोलिसांना? नाही नाही, ऐका ना, असं काही करू नका तुम्ही. काय रे अभिरामा, तुला कायद्याचं समजतंय म्हणतोस, मग हे कसं कळत नाही तुला? तिला कायद्यानं घरात राहण्याचा अधिकार आहे. कायदा तिच्या बाजूने आहे. तुम्ही तिला असं घरातनं बाहेर नाही काढू शकत. सगळ्यांना आत टाकतील. नशीब तिने मला फोन केला. डायरेक्ट पोलिसांकडे गेली असती म्हणजे मग. काका, थँक्यू तुम्ही मला कळवल्याबद्दल. हे बघ, मी ज्या अण्णांसोबत तुमच्या घरासोबत जे संबंध आहेत ना त्यामुळं केलंय. पोलीस यायच्या आधी मी तुम्हाला कळवलंय. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा.
पण जर प्रकरण पुढे गेलं तर मी सुद्धा काहीही करू शकत नाही, समजलं ना? ठेवतो फोन. ठीक आहे. काय म्हणलंय मी, ही पिढा अशीच जाऊची नाही. मी पण त्याका आता घरात येऊ देऊचंय नाही. मी असं सोडत नाही त्याका. बघ आता. थांब दत्ता, असा किती वेळ बसतला? त्याका पाना लावान दे. कंटाळा इलो ना की जायतच ना त्वाण घेऊन. माका नाही वाटत त्या हायसून जायत. नाही गेलं तर मी पोहोचीन, आणि अशा जागी पोहोचीन की परत येणार नाही ता. गप रव रे दत्ता, काय हा तर आपल्या सगळा माहित हा. पण तू त्याच्या नादाक लागू नको. आपल्याक माधवाक बघू होया. माझ्या लेका कसलाच व्यसन नाही हा, पण या सुशल्याच्या नादाक लागला आणि पान खाल्ला. ते का काहीतरी उगाळून देतोय मी. चल आधी बघूया त्या का. आई, सुषमा कुठे? काय विचारतोय मी? सुषमा कुठे? काढलं त्या का घराच्या बाहेर. गेली एकदाची पिढा. आता बघ सगळं व्यवस्थित होत का नाही? काही व्यवस्थित होणार नाही आता. अभिरामा, काय म्हणतस या तू? आई, नेने काकांचा फोन आला होता मला आता. त्यांचा फोन तू का किती इलो? त्यांनाही कळालंय की सुषमाला आपण घराबाहेर काढले. या त्यांका कसा कळला? कसं कळालं म्हणजे? सुषमाने फोन केला, आणि तेवढंच नाही तर त्यांना सांगितलं की पोलिसांना पण घेऊन ये. अरे देवा, आता काय या? आता वाटलेलाच या काहीतरी करताला. या गप बसणाऱ्यातला नाही हा. आता काय करायचा? काय करायचं म्हणजे राहू दे का तसाच. आणि पोलीस आले तर काय करणार? तिचा या घरात वाटा आहे आणि कायदा तिच्या बाजूने. आणि ता काय करता? कायदो बाजून हा म्हणून हवा त्या करत काय? हे बघ दादा, मला एवढंच म्हणायचं आहे की तिला बाहेर काढणं आता चुकीचं आहे, कारण आपण अडकू शकतो. अरे आपण काय तर बघू, पण आधी माधवाक बघू घेऊ. दादाला काय झालं? ऐकू बा. चल बघ त्या पिढीने काय केलं हा. अगं काय रे? माधवा, हा आता कसा हस रे बाबा? अगं बरा आहे मी, बरा आहे. आत्ताच निलिमाने मला गोळी दिली आहे. हा काय होता हा? डोकं दुखत होतं त्याचं. हा त्या उदशेन पानातून काय दिल्यान काय कळणार नाही. आई, आई, त्या पानामुळे गुंगी आली त्याला. काय घडलंय ते मला कळेल का नक्की? अरे, सुषमानी माधवला पान खायला दिलं, त्यामुळे शुद्ध हरपली त्याची. तिथेच बाहेर झोपून होता, मग वर आणलं त्याला. काय? पण सुषमाने असं का केलं? कळला किती त्या का मी बाहेर काढला. काय तुम्ही तिला घराबाहेर काढलं? वय काय करणार? पण ता सुशल्या गप पसंत रवताला काय? त्यानं नेने वकिलांका फोन करून पोलिसांका घेऊन येवा म्हणून सांगितल्या. हे सगळं तुमच्या समोर झालं का? नाही, बाहेर गेल्यावर फोन केलाय. नेने काकांचा मला फोन आला होता. ते म्हणाले हे कायद्यानुसार गुन्हा आहे, म्हणून तिला घरात घ्या. तिला घराबाहेर काढलं की असंच काहीतरी होणार हे माहित होतं मला. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना आधीपासून सांगत होते, तिला घराबाहेर काढू नका. ती शांत बसणार नाही. मग काय करायचं? हा, माधवाचं काय केलं बघितलं ना? हो, पण त्याच्यावर घराबाहेर काढणं हा पर्याय नाही आहे. त्यामुळे आपणच अडकू शकतो. वहिनी, तर तुम्ही सांगा काय करायचं? मला पण कळत नाहीये काय. माझं ऐकाल तर तिला परत घरात बोलवा.
तू अजूनही तिचीच बाजू घेतोयस ना? निलिमा, मी फक्त तुझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. आता घरात पोलीस आले तर आपण काय सांगणार आहोत त्यांना? अण्णांच्या मृत्यूपत्राप्रमाणे तिलाही या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. माधव अरे पण माधव बरोबर बोलतोय. आत्ता जर तिला घरात घेतलं तर हा विषय इथेच थांबेल. पण यापुढे आपल्याकडून काहीही चूक होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. प्रत्येकाने. ठीक आहे, त्या काळात घेऊया. दादा, मी जाऊन येतो. आता उगीच वाद वाढतील. मी समजवतो तिला. जपान राहू रे बाबा आता. सुषमा कुठे?